आज सकाळी लवकर साखरपुडा जायचं होतं, त्यामुळे सगळे कपडे तीन घालून कने आवरलो आणि तिथनं आमच्या काकुला तीन घेऊन कने अर्घ्याच्या कार्यालयामध्ये पोहोचलो. त्यात साखरपुडा व्हायला अजून उशीरच होता, त्यामुळे दादा म्हटलं जरा गावकडे जाऊन येऊया. तसं पण जर गाव जवळच असल्यामुळे कने टेलरच्या दुकानात आलं, कारण भावाचा शर्ट झालता मोठा, त्यामुळे आता इथे टेलर कडनं कने जरा बारीक करून घ्यायचं होता. मग आता हे करायला काही उशीर लागलं होतं, तेवढंच एक 5-10 मिनिटात कने सगळं आवरून आम्ही कार्यालयामध्ये आलं. आणि आता इथं आल्यावर कने सगळे आता हळूहळू गर्दी पण व्हायला चालू झालती. तेवढ्यात मग सगळ्यात पहिला तर नवरीची गाडी आली, त्यानंतर सगळ्यात पहिला नवरीचं फोटोशूट त्यांनी झालं आणि त्यांचं झाल्यावर कने नवरदेवाच्या पण गाड्या आल्या. मग आता त्यांनी पण आल्यावर सगळ्यात पहिला त्यांचं पण फोटोशूट झालं आणि मग नंतर त्यांचं सगळ्यांचं वेलकम त्यांनी करून कने आम्ही आलं जेवण चालू होते तिथं. मग आता तसं पण साखरपुडा व्हायला अजून उशीरच होता, त्यामुळे सगळ्यात पहिला जेवण करून घेऊया म्हणलं. आणि मग नंतर सगळं असं वाढून तीन झाल्यावर कने भराभरा जेवायला चालू केलं आणि मग नंतर सगळं जेवण तीन झाल्यावर कने आता साखरपुडा पण व्हायला चालू झालता. नंतर मग असं फटाकडा वाजल्या साखर आणि पेढा आमच्या हातात आला आणि तो साखर आणि पेढा खाऊन आम्ही आणि गावात आलं. गावात आल्यावर लईने तेवढं 10,000 रुपयाचे कने ऑरेंज ज्यूस घेतलेलं. मग ते घेतलेलं तेवढं ज्यूस पिऊन संपवला आणि तिथलं सगळं झाल्यावर